सकाळची सुरुवात ही छान अशा पूजेने झाली की मन आपलं प्रसन्न होतं आणि बाकीची कामे मग आपली एकदम झटपट अशी होतात. इथे माझी छान साधी सोपी पूजा झालेली आहे. नंतर मी स्वयंपाक बनवायला घेतलं. आज मी हादग्याच्या फुलाची भाजी बनवली होती आणि ही भाजी ना खायला एकदम छान अशी लागते. आपल्यासाठी एकदम ही पौष्टिक असते. बिना फवारणीची अशी भाजी खाल्ल्यानंतर आपले आरोग्य हे उत्तमच राहते. तर ही हादग्याच्या फुलाची भाजी कशी बनवायची आणि ती फुले कशी निवडायची ते मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. तर मला ना अशी ही हादग्याची फुले गावाकडून माझ्या आईने पाठवलेली होती. त्याच्यासोबत अशा याच्या शेंगासुद्धा असतात आणि याची भाजी एकदम अप्रतिम अशी लागते. तर ही फुले कशी निवडायची चला ते अगोदर पाहूयात. तुम्हाला हादग्याच्या फुलाची भाजी माहीत आहे का? किंवा ही फुले माहीत आहेत का? मला कमेंट करून सांगा. तर अशा पद्धतीने ही हादग्याची फुले असतात. याचं झाड एकदम छान मोठं असं आलेलं असतं आणि थंडीच्या दिवसामध्ये याचा सीझन असतो. याला भरपूर छान अशी फुले येतात. तसेच शेंगासुद्धा येतात. याची भाजी खायला एकदम छान लागते, परंतु आपल्या शरीरासाठी सुद्धा ती तितकीच पौष्टिक असते. तर आता फुले कशी निवडायची ते पाहूयात. इथे आपल्याला याच्या पाकळ्या सर्व घ्यायच्या आहेत आणि त्याचा जो आतला भाग आहे तो आपल्याला फेकून द्यायचा आहे. म्हणजे त्याच्यामध्ये ना आपल्याला सुरुवातीला शेंडीला इथे तुम्ही पाहू शकता पिवळसर भाग येतो आणि नंतर ही काडी येते, तर ती आपल्याला काढून फेकून द्यायची आहे आणि त्याचा खालचा जो देठाचा भाग आहे तो सुद्धा आपल्याला इथे घ्यायचा आहे. आता ही जी मधली काडी आहे ना त्याच्यामध्ये एक छोटीशी बारीक शेंग असते, जी की नंतर मोठी होते. तर ती शेंगसुद्धा आपल्याला याच्यामधील काढून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला ही फुले निवडायची आहेत. जर आपण ही फुले अशीच करायला घेतली ना तर भाजी एकदम कडवट अशी लागेल. त्याच्यामुळे फुले एकदम व्यवस्थित निवडणे खूप म्हणजे खूप गरजेचं आहे. आता यामधील जो हा राहिलेला पार्ट आहे ना तो आपल्याला सर्व फेकून द्यायचा आहे आणि ही फुले अशा पद्धतीने आपल्याला निवडायची आहेत. तर मी तुम्हाला आणखीन एक इथे फूल निवडून दाखवते. आपल्याला याच्या पाकळ्या आणि देठाचा भाग घ्यायचा आहे. सोबतच त्याच्यामध्ये एक छोटीशी बारीकशी शेंग असते, ती सुद्धा आपल्याला घ्यायची आहे. म्हणजे आपली भाजी एकदम छान अशी लागते. आता हा देठाचा भाग जो असतो ना तो एकदम असा गोड लागतो आणि पाने ही थोडीशी कडसर लागतात. त्याच्यामुळे दोन्हीचं कॉम्बिनेशन होऊन भाजी एकदम मस्त अशी बनवून तयार होते. परंतु त्यामधील हा जो पार्ट आहे तो जर तुम्ही घेतला ना तर भाजी एकदमच पूर्णपणे कडवट अशी होईल. तर ही आतली छोटीशी शेंग आपल्याला घ्यायची आहे आणि हा राहिलेला पार्ट आपल्याला फेकून द्यायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला सर्व फुले निवडायची आहेत. आता थोडासा इथे वेळ लागतो, परंतु ही भाजी ना आपल्याला खायला एकदम छान अशी लागते आणि पौष्टिकसुद्धा असते. त्याच्यामुळे अशी भाजी तुम्ही एकदा नक्की बनवून पहा. तर मंडळी अशा पद्धतीने आता ही सर्व हादग्याची फुले मी छान अशी निवडून घेणार आहे. इथे मी छान फुले निवडून घेतलेली आहेत आणि माझी ही भाजी ना सर्वात फेवरेट अशी म्हणजे आवडती आहे. आता फुले छान निवडून घेतल्यानंतर आपल्याला याला धुवून घ्यायचं आहे. म्हणजे याच्यावरील जी काही घाण असेल ती निघून जाईल. आता बऱ्याचशा ठिकाणी काय करतात, ही फुले धुवून पण घेत नाहीत. म्हणजे जर आपण ती झाडावरून अलगद काढून घेतली असतील तर त्याला असंच निवडून ती भाजी बनवतात. कारण पाणी घातल्यामुळे बऱ्याच जणांना असं वाटतं की ही भाजी एकदम चिघळल्यासारखी होते. परंतु काय करायचं, पाण्यामध्ये धुतलं ना तर आपल्याला हे भाजी थोडीशी नितळण्यासाठी ठेवून द्यायची आहे आणि याच्यामधील थोडंसं पाणी निघून गेलं की मग भाजी बनवायला घ्यायची. म्हणजे आपली भाजी एकदम छान बनवून तयार होते. आता इथे फुले छान निवडून घेतली, धुवून घेतली, त्याच्यामधील पाणी पण छान नितळवून घेतलेलं आहे. आता आपण भाजी बनवायला घेऊया. तर त्याच्यासाठी इथे मी एक पळीभर तेल घेतलं, त्याच्यामध्ये जिरे मोहरी घालून घेतलेले आहेत आणि कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि आता ही निवडलेली फुले याच्यामध्ये घालून घेतलेली आहेत. याला आता आपल्याला परतून घ्यायचं आहे. तुम्ही याच्यासोबत ना लसूण पण याच्यामध्ये घालून घ्या, म्हणजे भाजीला चव छान लागेल. आता माझ्या घरामध्ये काही जणांना लसूण जमत नाही, त्याच्यामुळे ना मी ते स्किप केलेलं आहे आणि अशा पद्धतीने याला व्यवस्थित छान परतून घ्यायचं आहे. थोडंसं परतून घेतलं की लगेच ही भाजी एकदम बारीकशी होऊन बसते, म्हणजे त्याचा आकार एकदम छोटा होतो. नंतर इथे चवीनुसार काळा मसाला आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. परत याला व्यवस्थित छान आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि सर्वात शेवटी इथे आपल्याला याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे. तर भाजी करण्याची पद्धत ना एकदम सोपी आहे. याच्यामध्ये फक्त आपल्याला नाही फुले छान अशी निवडता यायला पाहिजेत. मी दाखवली त्या पद्धतीने जर तुम्ही फुले छान निवडलीत तर भाजी तुमची पण एकदम छान परफेक्ट बनवून तयार होते.
इथे मी शेंगदाण्याचं कूट घालून घेतलं आणि परत 2 मिनिटं याला मी छान परतून घेतलेलं आहे. आणि अशा पद्धतीने आपली छान ही हदग्याच्या फुलाची भाजी बनवून झालेली आहे. तर आजच्या जेवणाच्या ताटामध्ये मी असं काही बनवलेलं होतं. इथे मी चपाती घेतलेली आहे, नंतर मी ढोकळा बनवलेला होता आणि सोबत ही मस्त अशी चमचमीत हदग्याच्या फुलाची भाजी आणि सोबतच इथे मी भोपळ्याची भाजी पण बनवलेली होती. तर अशा पद्धतीने साधी सोपी आजची ही आपली थाळी बनवून तयार झालेली आहे. म्हणजेच मेन उद्देश इथे असा की तुम्हाला हदग्याच्या फुलाची भाजी कशी बनवायची हे मला दाखवायचं होतं आणि त्याच्यासोबत काय काय मेनू मी बनवला ते पण इथे तुम्हाला मी दाखवलं. तर तुम्हाला ही आजची हदग्याच्या फुलाची भाजीची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. लाईक केल्यानंतर हाईप नावाचं ऑप्शनसुद्धा क्लिक करा. चला परत भेटूया, तोपर्यंत बाय बाय.